नमस्कार. सगळ्यात जवळचा अवयव माणसाचा कुठला जर असेल तर तो पोट. कारण तो पोटासाठी सगळं काही करत असतो आणि हेच पोट कमी करण्यासाठी आज आपण काही फिटनेस टिप्स पाहणार आहोत, वर्कआउट्स पाहणार आहोत, आसनं पाहणार आहोत. कारण कसं आहे, पोट जर वाढलं तर त्यातून अनेक रोगांची उत्पत्ती असते. त्यातून हृदयविकार किंवा गॅसेस, कॉन्स्टिपेशन, पाईल्स आणि अनेक असे अल्सर म्हणा किंवा कोलायटिस आणि लिव्हरचे प्रॉब्लेम्स, किडनीचे प्रॉब्लेम्स, गॉल ब्लॅडर हे खूप मोठे मोठे समस्या उद्भवू शकतात. म्हणून सगळ्यात महत्त्वाचं काय आहे, आता पोट कमी करायचंच आहे. आणि यासाठी आज आपण खूप बारीक बारीक गोष्टी पाहणार आहोत की आपण नक्की काय काय करू शकतो. पोट कमी करण्यासाठी नक्की आपण काय केलं पाहिजे, सगळ्याच गोष्टी पाहूयात. सवयी आपल्या किंवा आपला आहार हा कसा ठेवायचा, त्याच्यावरती आपण नियंत्रण कसं ठेवायचं, मनोनिग्रह हा प्रकार किती महत्त्वाचा आहे. तर आता आपण पोटाला जसं ट्रीट करणार, म्हणजे आता पोट कमी करण्यासाठी सगळं आपलं कॉन्सन्ट्रेशन आहे ते पोटावरती असायला पाहिजे आणि पोटाला आपण एका पेशंटप्रमाणे ट्रीट केलं पाहिजे. म्हणजे सगळंच खाण्यापिण्याच्या बाबतीत आणि आपल्या एक्सरसाइजच्या बाबतीत आहार हा किती महत्त्वाचा भाग आहे. कारण आहार जर आपला नियंत्रित असेल तर आपलं कॅलरीजचं काउंट शरीरामध्ये करेक्ट असणार. आणि अजून एक आहे, ते आहारामध्ये आपल्याला नियंत्रण आणण्यासाठी मनोनिग्रह हा खूप महत्त्वाचा भाग आहे. आणि मनोनिग्रह करण्यासाठी आपण एकदा ठरवलं तरी त्याच्यामध्ये चढ उतारपणा येतच राहतो. मनोनिग्रह कसा आहे की आपण ठरवलं की त्यातून घसरण्याचे खूप चान्सेस असतात. आपण डाएट करायचं कितीही ठरवलं तरी ते आपण एका दिवसासाठी सुद्धा कठीण जातं ते. आणि मग पुढे आपल्याला त्याच्यावर नियंत्रण आणण्यासाठी आपल्याला भरपूर मनोनिग्रह करावा लागतो. हो. आणि कसं होतं, म्हणजे आपण जेव्हा सुरुवात करतो, आपण पोट कमी करायचं आहे यासाठी आहार कसा पाहिजे, म्हणजे बाहेरच्या गोष्टी खाणं होतं किंवा घरामध्येच ज्या अनेक गोष्टी बनतात ज्या आपल्याला खाव्याशा वाटतात, म्हणजे तिथेच आपला मनोनिग्रह तुटून जातो. मग अशी लालसा होते की ते खात राहावं. त्यासाठी आपल्याला सगळ्यात महत्त्वाचं काय आहे की आपल्याला घरच्यांना समजवलं पाहिजे की माझं पोट वाढलेलं आहे, मला असा असा त्रास झालेला आहे. आणि हा एक सिरियस टॉपिक आहे. हे आपण लक्षात घेऊन घरातल्यांना विश्वासात घेतलं पाहिजे. आहारावर नियंत्रण करायचं तरी कसं, कारण आहार आहे जे घरात बनतं ते आपण खाणार, जे आपल्याला वास ज्याचे आवडतात, चव ज्याची आवडते त्याच्यावरती. इतके वर्ष आपण ते खात असतो ना, ते डायरेक्ट आपल्याला तोडायचं आहे आणि त्याऐवजी दुसऱ्या पदार्थांना आपण ते घ्यायचे आहेत. तर यामध्ये सगळ्यात आईने मुलांना किंवा मुलांनी आईला किंवा नवऱ्याने बायकोने नवऱ्या, असं सगळ्यांना समजवून घेऊन एक सामंजस्यपणाने तो डाएट जो आहे तो फॉलो केला पाहिजे. घरात अशा कुठल्या गोष्टी बनवू नका जेणेकरून आपल्याला लालसा तयार होईल. मग आता असे अनेक डायलॉग्स असतात की जीवन आहे ते जगलं पाहिजे, खाल्लं पिल्लं पाहिजे, पण ते सगळं नंतर. त्याच्यासाठी पोट चांगलं पाहिजे सगळं खाण्यापिण्यासाठी. तर त्यासाठी आपल्याला डाएटवरती लक्ष देणं फार महत्त्वाचं. आणि पोट कमी करणे हे गरजेचं आहे. हे आपल्याला जेव्हा लक्षात येतं तेव्हा आपण योगा सेंटर जॉईन करतो, जिम जॉईन करतो, पण त्याच्यातून फक्त आपण बेनिफिट कसा मिळेल हे पाहत असतो. आणि ते खरंच फक्त 30-40% आहे. पण सगळा बाकीचा जो 50-60% भाग आहे ना, तो आहार खूप महत्त्वाचा आहे. मग आहारावर नियंत्रण करायचं म्हणजे तरी नेमकं काय करायचं. आता हे सगळं आपल्यामध्ये ज्या वाईट घटक शरीरामध्ये आहेत ते मायनस करणं, ते निघून जाणं फार गरजेचं आहे. आणि वजन कमी करायचं असेल, पोट कमी करायचं असेल तर बाकी सगळे वर्कआउट्स आहेत ते करण्यासाठी आपल्याला हळूहळू तिथपर्यंत पोचायचं आहे. त्यासाठी हलकेपणा पहिले शरीरात आला पाहिजे आणि हा हलकेपणा येण्यासाठी आहार खूप महत्त्वाचा आहे. मग आहारावर नियंत्रण करत असताना जे वाईट पदार्थ आहेत, म्हणजे जास्त साखर, जास्त मीठ, या सगळ्या गोष्टी हळूहळू मायनस करत जायचा. आणि वेळेवरती नियंत्रण, म्हणजे वेळ चुकली नाही पाहिजे आहार करताना. म्हणजे कधी सकाळीच खाल्लं, कधी अचानक दुपारी खाल्लं, कधी खूप खाल्लं, खूप कमी खाल्लं, असं नाही. एक नियम असला पाहिजे आहारासाठी आणि तो नियम पाळला पाहिजे. मग मी काय सांगितलं, पहिले घरातल्यांनाच विश्वासात घ्या, घरातल्यांना सांगायचं की असं आहे तर आपल्याला असं आहार जो आहे तो नीट ठेवायचा आहे, असं काही बनवू नका जेणेकरून तुम्हाला ती लालसा निर्माण होईल आणि ते सारखं असं खावंसं वाटेल. तर मग ती एक गोष्ट आहे. आणि जरी घरात जर असं काही बनत असेल तर आपण तिकडून निघून जायचं. म्हणजे जास्तीत जास्त टाळण्याचा प्रयत्न करायचा आपल्याला. जर पोट कमी करायचं आहे, पोट कमी करायचं आहे म्हणजे काय करायचं, आपल्याला तो ध्यास लागला पाहिजे. पोट कमी करायचं आहे म्हणजे मला करायचं हे फक्त आपण बोलत राहिलो तर पोट कमी होणार नाही. एक दिवस आणि महत्त्वाचा असतो. म्हणजे एक दिवस आपण एक जरी टाइम स्किप करू शकलो ना
तर आपण वाचतो त्यातून. असे एक एक दिवस आपल्याला करत 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 तो पूर्ण 10-15 दिवस जर तुम्ही स्ट्रिक्टली असे राहिलात ना, तर तुम्हाला पोट कमी झालंय, वजन कमी झाल्याचे रिझल्ट्स तुम्हाला नक्की जाणवतील. आणि त्यासोबत योगासने. हो, आणि नंतर काय होतं, एक 7-8 दिवस चांगला डाएट आपण करतो, चांगला डाएट सुरू आहे, पण मध्येच असं काहीतरी घरात बनतं किंवा काहीतरी बाहेर गेल्यावरती असं वाटतं एवढे दिवस तर डाएट केलेला आहे, एका दिवसाने काय होतं खाल्ल्यावरती. आणि प्लस असं होतं, आपण घरातल्यांना किती समजवलं तरी ते प्रेमापोटी आपल्याला म्हणतात थोडंसं काहीतरी घरात काही कुठलं ओकेजन असेल आणि त्यानिमित्ताने गोडधोड काही झालेलं असेल तर शिराचा एक घास, हे नेहमी आम्ही सांगत असतो, एक घास जर आपल्याला सांगितलं, एक घासाने काय होतंय, तर आपण मग ते वास मस्त सुटलाय खमंग असा, तर आपण एक घास घेणार आणि त्यानंतर आपल्याला चव लागते, मग आपण दुसरा घास घेतो, त्यानंतर तिसरा घास तर पाणी पिऊनच संपवतो. असे आपले हे सगळा आहार आहे. त्याच्यावरती तसा जातो, जाऊ द्या आज तर सोडलंच आहे आपण, तर सगळ्या पूर्ण अख्खा दिवस आपण तसंच काही ना काही खात राहतो. म्हणून आपण जे करायला आपण सक्सेसफुल होत असतो ना, पोट कमी वजन कमी करण्यामध्ये, तिथून परत खाली येतो अशा एका छोट्याशा चुकीमुळे. तर हे नाही व्हायला पाहिजे. म्हणून सगळ्यात महत्त्वाचं आहे तो मनोनिग्रह आणि टाळायचं, जास्तीत जास्त टाळायचं. आणि जिभेवरती नियंत्रण असलं पाहिजे. जीभ जिंकेल तो पोट जिंकेल, तर आपण जीभ जिंकायची आहे, आहारावरती नियंत्रण. आता जे योगासन आणि वर्कआउट आहे ते सुद्धा पाहूया. आणि कसं आहे, योगासनांबाबतीत वजन आहे ते कितीही वाढू शकतं, म्हणजे 80, 90, 100, 125 असं वजन पुढे पुढे जात राहतं. आणि म्हणून त्यावरती नियंत्रण आणण्यासाठी आपल्याला सोपे सोपे प्रकार सुद्धा खूप महत्त्वाचे आहेत. मग यामध्ये उभ्या उभ्या आपण कोणासन करू शकतो. सगळे साईड बेंडिंगचे पोस्चर्स आहेत ना, हे जास्त महत्त्वाचे आहेत, कारण यामध्ये आपण जास्त वेळ थांबू शकतो. आता हा जो साईड बेंड केलेला आहे, यामध्ये हे साईड फॅट्स कमी होण्यासाठी खूप महत्त्वाची आहेत ही आसनं. कोणासन किंवा त्रिकोणासन, हे आहे त्रिकोणासन. पायात अंतर घेऊन एक पाय पूर्ण बाजूला घेऊन दोन्ही हात खांद्यांच्या रेषेत घेऊन खाली वाकायचं आणि वरच्या हाताकडे पाहायचं. आता मेन जे पोट कमी करण्यासाठीचे वर्कआउट्स आहेत ना, त्यामध्ये एक वेळेस आपल्यामध्ये स्ट्रेंथ किंवा मसलची बळकटी नसेल, कमजोर असतील स्नायू, तर ते होणार नाहीत. पण ही आसनं आहेत ना, ती आपल्याला नक्की जमतील आणि यामध्ये जास्त वेळ थांबता सुद्धा येईल. जठर परिवर्तन आसनामध्ये सुद्धा पाठीवर झोपून दोन्ही हात बाजूला घेऊन दोन्ही पाय एका बाजूला ठेवायचं आणि यामध्ये पूर्ण दुसऱ्या बाजूला पाहायचं, म्हणजे पोटाला चांगला पीळ येईल. ही आसनं जी आहेत ना, यामध्ये जास्तीत जास्त वेळ आपल्याला थांबता येतो आणि सोपी सोपी आसनं आहेत, म्हणून हीच सारखी करत नाही राहायची. बाकीची जी आसनं आहेत ती सुद्धा करायची, ज्यामुळे पोटावरती ताण येईल. सगळा बॅलन्स करून आपण हा फिटनेस करायचा असतो. फक्त साईड्सच नाही करायच्या, ॲब्डॉमिनल मसल पण आहे, त्यावरती ओटी पोटाची चरबी मग तशीच राहील. त्यासाठी सुद्धा काही योगासनं आणि काही वर्कआउट्स आहेत ते केले पाहिजे. आणि पुढे आणखीन काही वर्कआउट्स आपण आता बघूयात. यामध्ये लेग पुल डाऊन हा एक सोपा वर्कआउट आहे. किती सोपा आहे हा, आपण झोपून फक्त पाय वरती घ्यायचे आहेत आणि खाली, वरती आणि खाली घ्यायचे आहेत. यामुळे पोटावरती जबरदस्त ताण येतात. हेच आपण जास्तीत जास्त वेळा करत राहायचं आहे, जवळजवळ 80, 100. आणि असं आपल्याला पोट कमी करायचं असेल तर अजिबात ठरवून असा उपयोग नाही की 1-1.5 तासच, आपल्याला हे करतच राहायचं आहे. आणि अख्ख्या दिवसामध्ये फिटनेस तर आपल्याला ठेवायचंच आहे, त्यासोबत सगळं आहार, म्हणजे प्रत्येक क्षणी आपल्याला याचं भान पाहिजे की आपलं ट्रीटमेंट आपली सुरू आहे आपल्या पोटावरती आणि पोट आपल्याला कमी करायचं आहे. आणि त्यामुळे हे वर्कआउट्स आहेत ते आपल्याला एकही दिवस न चुकवता करायचं आहे. पुढचा वर्कआउट आहे तो क्रॉसवर्ड क्रंचेस. यामध्ये एक पाय वाकवून दुसरा पाय सरळ वर घ्यायचा आहे, तोच हात पोटावर ठेवायचा, दुसरा हात बाजूला ठेवायचा आहे. हे असे सेट्स आपण 20-20चे 3 सेट किंवा पुढे 4 सेट असे आपण वाढवत जाऊ शकतो. हे मेन पूर्ण पोटावरती यामध्ये वजन येतं आणि पोटावरती प्रेशर्स भरपूर येतात. सगळ्याच गोष्टी आहेत त्या सांभाळणं महत्त्वाचं आहे. म्हणजे आपण डाएटसुद्धा करायला सुरुवात करू, पण डाएटमध्ये सुद्धा आपण जर ज्या गोष्टींमुळे वजन वाढतं
त्या आपण बाजूला काढतोय तर नक्कीच काही इतर गोष्टी आपण ॲड ऑन करणार. मग समजा आपण फळांचा समावेश केला आपल्या आहारामध्ये तरी ते सुद्धा अति व्हायला नको, कारण जर गोड गोष्टी, आता गोड पण आपण पूर्ण नाहीसा करणार, शुगर पूर्ण नाही करणार. मग त्यावेळेस जर आपण इतर काही प्रकार म्हणजे गुळाचे प्रकार किंवा आपण वेगवेगळे असं डाएटमध्ये इन्व्हॉल्व करत असतो त्यामध्ये सुद्धा सावध, म्हणजे कंटेंटसुद्धा तो कमी केला पाहिजे आणि त्याला ऑप्शनसुद्धा असला पाहिजे. मग तुम्ही वेगवेगळे पद्धती निवडू शकता. म्हणजे भात खायचा आहे तर त्याऐवजी तुम्ही ब्राऊन राईस, मग त्याचा छान पुलाव बनवा. म्हणजे असं पण नाही की ते डाएट केलं आहे म्हणजे त्यामध्ये आपल्याला भरपूर गोष्टी काढून टाकायच्यात. आपण त्यामध्ये वेगळ्या गोष्टी, वेगळे ऑप्शन्स निवडू शकतो. हे क्रॉसवर्ड क्रंचेस आहे. परत हे स्प्रिंग सिटअप्स. तसेच पाय सरळ ठेवून पूर्ण सिटअप्स. हे सगळे प्रकार आहेत ते सुरुवातीला थोडेसे कठीण वाटले, पोटावरती प्रेशर जाणवले, तरी आपण हे सगळे आसने त्यातून सुरुवात करायचे. आणि हे सगळे वर्कआउट मध्ये 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 सुरू असताना त्याच्यामध्ये आपण मंडूकासन आणि पोटावरती दाब येतील अशी आसनं करायची आहेत. पोटाला जितका आत दाबता येईल आणि आत रोखून ठेवता येईल तितका तो प्रयत्न करायचा. मग आपण मंडूकासन करू शकतो. पोटाला दाब आणि पीळ मिळणारी आसनं, धनुरासन, अर्ध मत्स्येंद्रासन. आणि मध्येच म्हणजे हे आसने ते आपल्याला मध्ये ॲड ऑन करायचे आहेत. वर्कआउट्स आहेत ते फार महत्त्वाचे आहेत. हे जे 3-4 प्रकार आहेत ना, सिटअप्स, लेग रेज किंवा क्रॉसवर्ड क्रंचेस आणि जो लेग अप डाऊन आपण पाहिला, हे सगळे 4-5 प्रकार आहेत तेच फार महत्त्वाचे आहेत. मग त्यातला एक महत्त्वाचा प्रकार म्हणजे लेग रेजेस. पाठीवर झोपून हात आणि पाय फक्त वर उचलायचे. मग यामध्ये स्पीड वाढवा, ड्युरेशन्स वाढवा. हां, आणि अजून एक पर्याय आहे अल्टरनेट लेग रेजेसचा. कारण दोन्ही पाय वजन जास्त असेल तर दोन्ही पाय आपल्याला एकत्र उचलता येणार नाही, तर आपण एक एक पाय उचलून सुद्धा वर्कआउट करू शकतो. हे आहेत अल्टरनेट लेग रेज. आणि या लेग रेजेससोबत आसन एक महत्त्वाचं आहे उत्तान पदासन. आता उत्तान पदासन आहे ते दोन्ही पाय 90 अंशावरती घेऊन 45 अंशावरती घ्यायचेत पाय. पण आता 45 अंशावरती जेव्हा आपण थांबवतो पायांना तेव्हा पोटावरती खूप प्रेशर्स येतात. मग हे प्रेशर्स आपल्याला घेण्यासाठी पाय सरळ ठेवून पूर्ण पोटावरती ताण येऊन जास्त ड्युरेशन थांबणं महत्त्वाचं आहे. पण सुरुवातीला काय होणार, पोटावरती ताण न येता कमरेवरती, पाठीवरती, पायांवरती, हातांवरती अशा वेगवेगळ्या ठिकाणी ताण येतो. आणि मग हे आसन करून तसा उपयोग होणार नाही, पोटावरती ताण येणार नाही. त्यासाठी आपल्याला सगळेच वर्कआउट करून हा प्रकार करणं गरजेचं आहे. म्हणजे थोडा हलकेपणा आला पाहिजे. आहारावर नियंत्रण केलं की 50% काम तर होऊनच जातं. 50% रिझल्ट्स आपल्याला येणारच. पण त्याच्या पुढे हे वर्कआउट्स आहेत ना, ते करण्यासाठी मात्र आपल्याला हलकेपणा लागणार. मग आता एक एक पाय आपण करू शकतो, दोन्ही पाय जमत नसतील तर. मग त्याने काय होईल, पोटावरती प्रेशर्स येऊन येऊन ते ताण घेण्याची सवय होईल आणि मग आपण जास्त वेळ थांबू शकतो या आसनामध्ये. आणि मग योग्य ठिकाणी ताण येणार, कारण आपण यात कम्फर्टेबल असणार. पोटावरती ताण येऊन पोट कमी होणार. आणि सगळ्यात महत्त्वाचं आणखीन कार्डिओ वर्कआउट्स. हे कार्डिओ वर्कआउट्स करताना कुठलेही निवडा. म्हणजे जर वजन जास्त आहे, गुडघ्यांचे काही त्रास आहेत, दमछाक होते आणि हृदयविकार आहे तर चालणं तुम्ही प्रिफर करा. जास्तीत जास्त चाला. मग धावणं शक्य असेल तर धावा. आणि जगात सगळ्यात उत्तम जागच्या जागी होण्यासारखा वर्कआउट आहे स्पॉट जम्प्स. स्पॉट जम्प्स म्हणजे जागच्या जागेला जॉगिंग. आता ही जॉगिंग किती महत्त्वाची आणि किती सहज सोपी आहे. जागच्या जागी आपण करू शकतो आणि जास्त वेळ करायचा. आता तुम्ही जेव्हा करून बघाल तेव्हा सुरुवातीला दम लागेल, किती दम लागेल आणि आपण थोड्या वेळातच थांबू. पण थांबल्यानंतर पुन्हा सुरू करा.
स्पॉट जम्प्स आहेत, उंच उड्या, हाय जम्प्स आहेत. थांबायचं नाही आहे मध्ये आपल्याला. रेस्ट जरी काही सेकंदांची झाली तरी परत स्टार्ट करा. मग साईड जम्प्स आहेत. बरेच लोक ट्रेडमिल्स वगैरे असे मोठे मोठे इक्विपमेंट्स घेतात घरामध्ये हे वर्कआउट्स होण्यासाठी. तर स्पॉट जम्प हा घरातल्या घरात करण्यासारखा अगदी सोपा व्यायाम प्रकार आहे, ज्यामुळे जगभरात हा प्रसिद्ध आहे हो. आणि ज्यामुळे वजन कमी होण्यासाठी फार मदत होते. आणि तसंच अजून इतर प्रकार आहेत, किक्स किंवा पूर्ण थाईजचे वर्कआउट्स. मग त्यामध्ये आपण स्कॉटिंग्स करू शकतो. त्यानंतर आपण पोटासाठी अनेक व्यायाम प्रकार आहेत, मग ते हळूहळू करू शकतो. पुढे पुढे हे सगळे प्रकार करायचे. हे प्रकार, त्यासोबत आणखीन पोटावरती ताण येणारे प्रकार आहेत. अर्धनावासन. अर्धनावासन म्हणजे सगळी आसनं जमायला लागली की अर्धनावासनामध्ये ड्युरेशन वाढवत जायचं. अर्धनावासन हे, आणि यापुढे जसं जसं पोट कमी व्हायला लागेल हे सगळे प्रकार करताना, तसं तुम्ही परिपूर्ण नावासन म्हणजे V-सीट प्रॅक्टिस करायची आहे. आणि मध्ये मध्ये तर मंडूकासन सुरूच ठेवायचे, जे आपण पोटाला दाब देऊन पुढे आपण वाकलो होतो. तर हे सगळे महत्त्वाचे प्रकार कुठले? सिटअप्स, लेग रेज, स्प्रिंग सिटअप्स, अल्टरनेट टो टच आणि बायसिकल क्रंचेस, ज्यामध्ये दोन्ही हात मानेच्या मागे ठेवून हा वर्कआउट आहे. फक्त हे आता जे आम्ही दाखवत आहोत ते फक्त 10-10, 15-15 काउंटचे आपण सेट्स पाहिले, पण हेच सेट्स आपण 30, 40, 50 असे वाढवत जायचे. कपालभाती, उडियान बंद. कपालभाती आणि उडियान बंदमध्ये पोट आतमध्ये घेण्याची सवय लागते. कपालभाती आणि उडियान बंदाला भरपूर वेळ द्या. दिवसभरातून जेव्हा जेव्हा पोट मोकळं असेल, रिकामं असेल, तेव्हा कपालभाती आणि उडियान बंदचा सराव सुरू ठेवा. श्वास सोडायचा आहे आणि पोट आतमध्ये घ्यायचं आहे. मग कपालभातीसाठी आपण एक 10-15 मिनिट सलग वेळ काढायचा आहे. पुढे पुढे सराव अजून वाढवत जायचा आहे. आणि त्यानंतर उडियान बंद. कपालभातीमध्ये जसं आपण श्वास सोडून पोटात घेतो, तसंच एकदाच आपल्याला उडियान बंदमध्ये करायचं आहे. श्वास सोडून पोट आतमध्ये घेऊन जास्तीत जास्त वेळ थांबायचं आहे, 10, 15, 20 सेकंद. हे सगळे प्रकार करायचे का आहेत? कार्डिओ वर्कआउट्स पण तेवढेच महत्त्वाचे आहेत. आसनंसुद्धा, ॲनारोबिक वर्कआउटसुद्धा आणि बसून पोट आतमध्ये घेण्याच्या या क्रियासुद्धा. कारण शरीरातले बॅड टॉक्सिन बाहेर जातात ते कुठल्या मार्गाने? घाम, युरिया, युरिक ॲसिड आणि मलाद्वारे. आणि त्यासाठी आपल्याला कार्डिओ वर्कआउट करून जास्तीत जास्त घाम आणून टॉक्सिन्स बर्न करायचे आहेत. बर्न करणं फार महत्त्वाचं आहे, कारण कॅलरीज जेवढे बर्न होणार तेवढं वजन पोट कमी होणार. जो आपला कॅलरीचा इनटेक जेव्हा वाढतो तेव्हा हे वजन पोट वाढत जातं. आणि म्हणून 98% व्यक्तींच्या हातात असतं पोट कमी करणं. आणि त्यासाठी जो कॅलरी इनटेक 3000, 2500, 3000 अशा इनटेक जर असेल कॅलरीजचा, तर तो आपण आहार नियंत्रित आणून जवळजवळ 1000 कॅलरीजपर्यंत आपण पोचायचं आहे. मग 1000 कॅलरीजपर्यंत पोचणारा हा आहार कुठला? जर ते साधं जेवण म्हणजे आपण पुलाव किंवा आणखीन वेगवेगळे पालेभाज्या, हिरव्या भाज्या आणि तसंच कडधान्य, सॅलेड्स, फळं या सगळ्याचा समावेश जर आपण आपल्या आहारात केला तर यातून लेस कॅलरी आपल्यामध्ये जाणार आणि त्यामुळे वजन नियंत्रित होणार. म्हणून खायचं आहेच, पण काय खायचं त्याच्यासाठी ऑप्शन आपण निवडायचा आहे. आणि हे करण्यासाठी आपल्याला फक्त मनावरतीच नियंत्रण करावं लागणार. आणि जेवढं आपण मनाचे, पोटाचे, जिभेचे लाड करणार तेवढं पोट वाढत जाणार.
आणि त्यासाठी आपल्याला यावरती नियंत्रण आणून हे सगळे प्रकार करायचे आहेत. मग किती वेळ, तर हे सगळ्या प्रकारांना खरंच काही लिमिट नाही आहे. तुम्ही कितीही वेळ करू शकता, त्याचे रिझल्ट्स आपल्याला तेवढेच येणार, परफेक्ट येणार. आणि म्हणून बसल्या बसल्या उडियान बंद तर तुम्ही दिवसभरात जेव्हा तुम्हाला वेळ असेल, रिकामा वेळ असेल आणि पोट रिकामं असेल, तेव्हा आपण उडियान बंदचा सराव करायचा आहे. दिवसभरातून 30, 35, 40 वेळा हा उडियान बंद झाला पाहिजे. आणि हे सगळे वर्कआउट्स, आसनं आणि वर्कआउट्स या टोटल सगळ्याला मिळून जवळजवळ 40-45 मिनिट आपण द्यायचं आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं तर मी कार्डिओ वर्कआउट सांगितले. ते वर्कआउट्स मग ते चालणं असू देत आणि फास्ट वॉक, ब्रिस्क वॉक असू देत, रनिंग चालेल, जागच्या जागेला स्पॉट जम्प्स, दोरीच्या उड्या, या सगळ्या आधीचे हे प्रकार आहेत. दोरीच्या उड्या आपल्या सर्वांना आल्या पाहिजेत आणि आपण जागच्या जागेला हे करू शकतो आणि भरपूर त्यातून छान वर्कआउट होतो. यातून काय होणार, आहार आणि वर्कआउट्स यामुळे तुमचं तर शरीर उत्तम राहीलच, शरीराला हलकेपणा येईल आणि वजन कमी होईल. पण त्यानंतर सुद्धा आपल्याला वजन कमीच असावं, शरीर एवढं छान असावं असं वाटतं आणि त्यामुळे आपण पुढे सुद्धा आहारावरती आपोआप नियंत्रण करतो. मग तेव्हा सगळं ओकेजनली आपण म्हणजे जे आपण रेग्युलर आहारामध्ये आपलं असतं त्या सगळ्या गोष्टी लेस करून, ज्या वाईट गोष्टी कुठल्या, चांगल्या गोष्टी कुठल्या याची पारख करून आपण सगळ्या गोडधोड गोष्टी, चांगल्या गोष्टी या ओकेजनली खाऊ शकतो. आणि तसंच आहारावरती नियंत्रण आणून पुढे जेव्हा आपण या योगासन आणि वर्कआउट्स यांना कंटिन्यू करतो आणि सातत्याने हा सराव सुरू ठेवतो, तेव्हा एकदा वजन कमी झाल्यानंतर पुढे ते वजन नियंत्रित राहतं. आणि ते सुद्धा आपल्या वाटण्यावर आहे. आपल्याला जेव्हा मनाला वाटेल तेव्हा आपण ते करतो. म्हणून मनोनिग्रह हाच महत्त्वाचा आहे आणि तो सारखं म्हणून मी म्हटलं प्रत्येक दिवस महत्त्वाचा आहे. तर अशा प्रकारे सगळ्या आहारावरती नियंत्रण करून योगासने, वर्कआउट्स आणि हे प्राणायाम तुम्ही करा आणि रोज करा आणि वजन, पोट कमी करा. धन्यवाद.